पाहता आळंदी, पैठण आणि नेवासा या 3 ठिकाणी केलेल्या कार्याचा आलेख आतापर्यंतच्या या प्रवचनामध्ये आपण मांडला. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून ही 14 भावंड आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर शुद्धीपत्र आणण्याकरिता म्हणून पैठणला गेले आणि मग पैठणला केलेली जी लीला आहे, रेड्यामुखी वेद बोलविला, त्याच्यातला लौकिक अर्थ काय आणि अलौकिक अर्थ काय हे पाहून नंतर तिथं 2-1 वर्ष 2-2.5 वर्ष तिथं थांबून तिथून पुढे निवासाकडे हा या चौघांचा प्रवास सुरू झाला. जाताना पैठण मधले काही मंडळी, अक्षरशः तो रेडा सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. नेवासामध्ये घडलेल्या काही लौकिक चमत्काराच्या घटना, नेवासा नावाचं गाव किती पवित्र आहे, किती महत्वाचं आहे, या 2 गोष्टीचा केलेला आपण विचार. नेवासामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर बसून खांबाला टेकून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी ज्या पद्धतीने मांडलेली आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं नामदेवांनी केलेले जे वर्णन आहे ते आपण ऐकलं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, या दृष्टीने विचार आपण हे एकतरी ओवी अनुभवावी याच्यातला एक शब्दाचा विचार काय आहे हा काल आपण ऐकला. ज्ञानराज माझी योगियांची मावली, जेने निगमवल्ली प्रगट केली, हे म्हणत असताना निगमवल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास एकतरी ओवी अनुभवावी इथपर्यंतचा जो नामदेवांच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा केलेला जो विचार आहे तो विचार गेल्या 2 दिवसामध्ये आपण ऐकत होतो. आणि एकंदरीत आपण ज्ञानेश्वरीचा साकल्याने विचार केला की ही ज्ञानेश्वरी काय आहे. ज्या भगवद्गीतेवर ही मराठीमध्ये केलेली टीका किंवा भावार्थ दीपिका, ती भगवद्गीता नेमकी काय आहे, वेदाचं मूळ म्हणून भगवद्गीतेकडे पाहिलं जातं आणि ज्या अर्थी वेदाचं मूळ म्हणून भगवद्गीतेकडे पाहिलं जातं त्या अर्थी थोडा एक वेगळा अर्थ मी काल असं म्हटलं होतं की जसं वेदाचं मूळ ही भगवद्गीता आहे आणि भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे वेदाचं सुद्धा मूळ हे ज्ञानेश्वरीच आहे. या अर्थापणे आपण वारकरी मंडळी असल्यामुळे ही ज्ञानेश्वरी आपल्याला अत्यंत प्रिय असल्यामुळे इथपर्यंतचा विचार काल बोललो. एकतरी ओवी अनुभवावी म्हणत असताना नामदेवांना इथला एक शब्द संख्येच्या दृष्टीने घ्यायचा आहे का स्वरूपाच्या दृष्टीने घ्यायचा आहे असाही विचार आपण केला. आणि थोडा ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, कमीत कमी एकतरी ओवी अनुभवावी या शब्दाचा अर्थ पहिली तरी ओवी अनुभवावी असा आपण सहज अर्थ केला गमतीने आणि त्याचा थोडासा विस्तार काल आपण प्रवचनामध्ये केला. सगळा ज्ञानेश्वरीचा पदापदांचा विस्तार किंवा विचार आपल्या वेळे मर्यादेमध्ये आपल्याला करता येणं शक्य नसल्यामुळे आपण एक या शब्दाचा थोडासा विचार करत असताना मावळवित विश्वाभासू नवलउदयाला चंदवसू याच्यामध्ये ज्ञानोबारांना सद्गुरूंचं कशा पद्धतीने वर्णन करायचं आहे आणि मग सरते शेवटी आता विश्वात्मके देवी हे पसायदान मागणं आणि मग येत म्हणे श्री विश्वेश्वरावं इथली भूमिका, इतका सगळा विचार संक्षिप्त रूपाने आपण काल पाहिला. आता ही ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की आता आपल्याला थांबायचं नाही, पुढे निघायचं. भगवद्गीतेचा आधार घेऊन तुम्ही ज्ञानेश्वरी सांगितली. हा एक अलौकिक ग्रंथ या महाराष्ट्र मंडळीला आणि एकंदरीत देशाला आणि जगाला आपण दिला की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा केला असे गौरव असं नामदेवांनी वर्णन केलं. आता पुढे निघायचं आहे. एकतर आपला पुढला प्रवास, कारण एखाद्या साधूंनी समाज सुधारकांनी एका जागेवर थांबायचं नसतं, त्यानं कार्य करीत राहायचं असतं, सतत त्यांना फिरावं लागतं. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानोबारायांना आता निघायचं आपल्याला, ठीक आहे, पण आता मात्र पुढे आम्हाला काही वेगळं ऐकायचं आहे. आणि तो ऐकायचंय म्हणजे काय, तुमच्या ठिकाणी आलेला जो आत्मस्वरूपाचा अमृतरूपी असलेला जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला ऐकायचा. आणि म्हणून अमृत अनुभवाचं चिंतन पुढे घडणार आहे आणि याच्याकरिता म्हणून हा निघालेला सगळा प्रवास निवासातून हे निघाले. या आतमध्ये या पावसाला आतमध्ये जरा पुढे सरका. गुपचूप पुढे सरका आणि बाकीच्या आलेली गुपचूप बसा. आतमध्ये काही जागा इकडे या. हा, त्यामुळे ज्ञानेश्वरीचा संपूर्ण विचार झाल्यानंतर पुढचा प्रवास
ह्या चारही भावंडांचा सुरू होतो. त्यांच्याबरोबर असलेले सगळेजण जे कोणी असतील ते असतील. मी काल बोललो, साक्षात तो रेडा सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि ते सगळेजण तिथून निघाले. आता जात असतानाचा हा प्रवास काय आहे, ही कार्य नेमकी कशा पद्धतीची आहे. संतांचं रस्त्याने चालणं आणि माणसाचं रस्त्याने चालणं याच्यात फरक असतो. संत ज्यावेळेस एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जातात त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते आणि माणूस ज्यावेळेस एका जागेवरून दुसऱ्याकडे जातो त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. संत ज्यावेळेस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात तेव्हा ते उपकार करत जात असतात आणि एक माणूस एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असताना एकमेकाला तुडवत जात असतो. तो गुपचूप जात नाही, तो गुपचूप येत नाही. माणसाचा स्वभाव आहे हा, त्याला औषध नाही. हे सगळे निघाले. निवृत्तीनाथ महाराज आदी करून हे सगळेजण ज्यावेळेस निघाले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नेवासामध्ये पूर्ण केला. ज्या ग्रंथाबद्दल नाथ महाराजांनी शब्द वापरावे, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अंतःकरणामध्ये भाव धरून जर या ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर भगवान श्रीहरीची कृपा त्याच्यावर होते असं नाथ महाराजांनी स्पष्ट सांगावं. म्हणजे वाची ज्ञानेश्वरी हा जितका महत्वाचा आहे तितका भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी हा तितकाच भाव शब्द महत्वाचा आहे. बऱ्याचदा वाची ज्ञानेश्वरी एवढंच लक्षात असतं पण भाव धरोनिया हे बहुतांशी विसरलेलं असतं. त्यामुळे ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं आहे, पारायण करायचं आहे, पण ते कसं असावं, भाव धरोनिया. भाव धरोनिया जर पारायण असेल तर कृपा करी हरी तयावरी, श्रीहरीची कृपा त्याच्यावर होईल. हे जे सांगतोय ना नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. मनातला संशय बाजूला काढा आणि दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, मनामध्ये दृढभाव त्या ज्ञानेश्वरीचा धारण करा. की नाथ महाराजांनी केलेला उपदेश ज्ञानेश्वरीच्या कार्याबद्दल आपल्या लक्षात येण्यासारखा आहे. नेवासेचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघाले. हे जाताना कार्य काय करावं, दोन पद्धतीचं कार्य आहे. एक लौकिक पद्धतीचं कार्य आहे आणि एक आध्यात्मिक पद्धतीचं कार्य आहे. ऐका, संतांच्या कार्याचा या दोन्ही पद्धतीने विचार करायचा. लौकिकाच्या पातळीवरही विचार करायचा आणि अध्यात्माच्या पातळीवरही विचार करायचा. काय आध्यात्मिक कार्य चाललंय, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी महात्म्याच्या प्रवासाचं आध्यात्मिक कार्याचं वर्णन केलंय. ज्ञानोबराय बोलतात, तैसी बांधली सोडित बुडाली काढीत सांकडी फेडीत आरताची. ज्ञानोबरायांनी केलेलं चिंतन पहा. ज्ञानोबराय सांगतात, ज्यावेळेस एखादा महात्मा प्रवासाला निघतो त्या प्रवासामध्ये त्याच्याकडून काय कार्य घडतं. सामान्य माणसाच्या प्रवासाचं वर्णन वेगळं आहे आणि महात्म्याच्या प्रवासाचं वर्णन वेगळं आहे. एखादे महात्मे ज्यावेळेस निघतात तेव्हा जात असताना निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या 14 भावंडांकडून काय कार्य होती याचा उल्लेख करत असताना ज्ञानेश्वरीचाच आधार घेतो. मी अनेक वेळेला मागेच बोललो, ज्ञानोबरांचं चरित्र ज्ञानेश्वरीतूनच मांडता येतं. आध्यात्मिक चरित्र, ज्ञानोबरांचं लौकिक चरित्र वेगळं कुणीतरी केलेलं, मग ते भक्तिविजयातलं असेल, लढा पांगारकरांनी केलेलं असेल, वैकुंठवासी प्रातस्मरणीय निवृत्ती महाराज भक्तिभावांनी केलेलं असेल किंवा दांडेकर मामांनी जी प्रस्तावना केली ते केलेलं असेल, खंडारकर महाराजांनी असेल, हे आम्ही लौकिकाच्या दृष्टीने मांडू नाही असं नाही. पण ज्ञानोबरांचं आध्यात्मिक चरित्र ज्ञानेश्वरीतूनच प्रगट होतं. हा सगळा जो प्रवास आहे, आळंदीपासून पैठणकडे, पैठणपासून नेवास्याकडे, नेवास्यापासून पुन्हा आळंदीकडे, हा प्रवास अशा पद्धतीने. आणि हा प्रवास करत असताना काय करत होते हे महात्मे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबरांचे शब्द म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय असं म्हणायला हरकत नाही. तैसी बांधली सोडित बुडाली काढीत सांकडी फेडीत आरताचिया. हा आरताचिया शब्द महत्वाचा आहे. हा शब्द तिन्हीकडे लावता येण्यासारखा आहे. सुरुवात या ओबीची अशी आहे, तैसी बांधली सोडित. 3 गोष्टी सांगितल्या. महात्मे ज्यावेळेस रस्त्याने निघत असतात, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपान काका ज्यावेळेस निघाले, जात असताना काय केलं, बांधली सोडित. जे बांधलेले आहेत त्यांना सोडलं. रस्त्याने जाताना काय केलं, बांधलेले आहेत ना त्यांना सोडलं, मुक्त केलं. सोडलं या शब्दाचा अर्थ मुक्त केलं. जे बांधलं आहे त्यांना मुक्त केलं.
बांधली सोडित या शब्दाचा अर्थ जे बांधलेले आहेत त्यांना सोडलं म्हणजे मुक्त केलं. मी आपल्याला साधा एक व्यवहाराच्या दृष्टीने प्रश्न विचारतो. सोडित म्हणजे सोडलं कुणाला? जे बांधलंय त्याला. मी साधा प्रश्न असा विचारतो, सोडावं कुणाला? ज्याला बांधलंय त्याला. सोडावं कुणाला? ज्याला बांधलंय त्याला. ज्याला बांधलंच नाही त्याला सोडावं का हो? ज्याला बांधलंय त्याला सोडावं. ज्याला बांधलेलंच नाही त्याला सोडा म्हणायची गरज नाही. जो एखादा उठून उभा राहिलेला आहे त्याला म्हणावं बस. जो बसलेलाच आहे त्याला काय बस म्हणतात? जो उठून उभा राहिलाय त्याला बस म्हणावं. जो बसलेलाच आहे त्याला बस म्हणायची गरज नाही. अहो मला सांगा, पाऊस आल्यानंतर उठून उभा राहिलेल्या माणसाला म्हणावं या इथं या इथं, का बसलेल्याच म्हणावं या इथं या इथं? अहो त्यांना जागा द्या, यांना काय देता? आता आहे ना, मिळाली ना त्यांना जागा. तर त्यातल्या त्यात ते म्हणतात तेवढ्यात तेवढं जरा ऐसपैस बसा, मिळाली ना जागा, आता ऐसपैस बसा. बांधलेला सोडावं. नावावर बोलतात कार्य. कार्य काय होतं? निवृत्तीनाथ महाराजांसारख्या महात्म्याकडून बांधली सोडी येतं. जे बांधलेले आहेत त्यांना मुक्त केलं. मुक्त हा शब्द बंधनाशिवाय सिद्ध होत नाही. तत्वज्ञानाचं चिंतन आहे का? मुक्त या शब्दाची सिद्धी बंधनावर अवलंबून आहे. बंधनच नसेल तर मुक्त म्हणायचा प्रश्नच येत नाही. तुकोबारांचे शब्द आहे. कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, का हो तुकोबाराय तुम्ही मुक्त झाले का? तुकोबारांनी विचारलं मुक्त झाले का? तुकाराम महाराजांनी विचारलं कोणाला विचारतोस? ते म्हटले तुम्हाला विचारतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हो मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. मला बंधनच नाही तर मुक्त झाले का म्हणायचा प्रश्नच येत नाही. काही काही प्रश्न अशी असतात की त्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून दिलं तरी अडकता आणि नाही म्हणून दिलं तरी अडकता. मुक्त झालो हे म्हणणंही तत्वज्ञानाच्या दृष्टीने चुकीचं आहे आणि मुक्त झालो नाही हे म्हणणंही तत्वज्ञानाच्या दृष्टीने चुकीचं आहे. ऐका, मी तुम्हाला पटवून देतो. मुक्त झालो म्हणायचंही अवघड आहे, अडचणीचं आहे, आणि मुक्त झालो नाही हे म्हणणं सुद्धा अडचणीचं आहे. उदाहरण देतो आपल्याला. मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बांधला होता हे सिद्ध होतं, आणि मुक्त झालो नाही असं म्हटलं की आता बांधलाय हे सिद्ध होतं. कळालं का बघा? मुक्त झालो आणि मुक्त झालो असं म्हटलं, मुक्त झालो असं म्हटलं की याच्यापूर्वी बांधलेला होता हे सिद्ध होतं. बरं, मुक्त झालो हे तरी कधी म्हणायचं असतं? कधी काय एका पोराचं लग्न होतं, एका पोराचं होत नव्हतं, म्हणजे बऱ्याच पोरांचे होत नाही, पण त्याच्यातल्या एकाचं होत नव्हतं. एकाचं होत नव्हतं. ते जमलं कसं तर जमलं, त्याची ते तारीख त्यानं काढली. मला एवढा आग्रह केला, नाही नाही महाराज ती पोरं सगळी मला बाप्पा म्हणतात, बाप्पा यायला पाहिजे लग्नाला. मी म्हटलं जरा कार्यक्रमाची घाई आहे. नाही 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 यायला पाहिजे. फार आग्रह केला. मला एका ठिकाणी कीर्तन होतं, तरी ते कीर्तन मी म्हटलं कालच कीर्तन करून पोहोचतो. तर तो अगदी तिथं ते घोड्यावर बसताना सुद्धा त्यांनी फोन लावून विचारलं झालंय का कीर्तन? मला म्हटलं अरे झालं, आत्ताच झालंय. हा या 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 झालं. ते सगळं ते झालं. मी बरोबर कसा तरी त्याच्या पोहोचलो, ते अक्षर वगैरे टाकली की तिथं गेलो आम्ही स्टेजवर त्याला भेटायला. भेटल्या मला भेटला, मग एकदम पाया पडला. महाराज मला म्हटला, महाराज बघा मी मुक्त झालो. लग्न झाल्यावर काय कुठले शब्द वापरतो? त्याला कळालंच नाही मला काय बोलतो ते. त्याला इतका आनंद होता की त्याला कळालंच नाही काय झालंय ते. मग लक्षातच नाही. मी म्हटलं अरे तुझं लग्न झालंय, मुक्त झाला नाही? तो काय म्हटला मला, नाही नाही बाप्पा मी मुक्त झालो. अरे म्हटलं अरे तू बांधलाय? नाही नाही म्हटलं लग्नच होत नव्हतं म्हणून म्हटलं मुक्त झालो. शब्द कसे पलीकडला होता. मुक्त या शब्दाची सिद्धी कशी? मुक्त हा शब्द मी का सांगायला लागलो आहे? निवृत्तीनाथ महाराज आदी करून सर्व संत हे महात्मे नेवास्याहून पुढचा जो आळंदीचा प्रवास निघालेला, या प्रवासामध्ये त्यांनी काय केलं मला हे सांगायचं. पुढच्या दोन घटना आहे सगळ्यांच्या माहितीतल्या किंवा त्याला मी सांगणारही आहे नाही असं नाही, पण याबरोबर आध्यात्मिक कार्याचा विचार सांगतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बांधली सोडीत, जे बांधलेले आहेत त्यांना सोडीत मुक्त करत निघाले. हा मुक्त शब्द बंधनाशिवाय सिद्ध होत नाही. आता अद्वैत वेदांताला तर खरं तर मुक्त हा शब्दही चालत नाही. मी मगाशी प्रमाणही देऊन गेलो. तुकोबाराय बोलतात मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. खरं पाहायला गेलं तर मुक्त म्हणणं चुकीचं आहे. मुक्त हा शब्द उच्चार करणंही चुकीचं आहे अद्वैत वेदांताच्या दृष्टीने. पण असं जरी असलं मुळात जीव हा मुक्तच आहे. का मुक्त आहे? मुळात
जीवाची व्याख्या पहा. अद्वैत वेदांतांनी वेदांत शास्त्राने जीवाची व्याख्या काय केली? बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. जीवाची व्याख्या करताना वेदांत शास्त्र काय सांगतं? बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, ज्याला वेदांतामध्ये चिदाभास असं म्हटलं जातं, या तिघाला मिळून जीव म्हटलं जातं. जीवाची व्याख्या करताना कुटस्थ चैतन्याचा स्वीकार केल्याशिवाय जीव नावाची संज्ञा सिद्धच होत नाही. जीव म्हणण्याकरिता कुटस्थ चैतन्य हे सांगावंच लागतं. तुका म्हणे कैची कीव, कुठे जीव निराळा? तुकोबारा बोलतात. परमात्म्यापासून जीव निराळा नाही हे सांगण्याचं कारण तरी काय? जे परमतत्व ब्रह्म चैतन्य म्हणून सांगितलं जातं तो जीवही ब्रह्म चैतन्यच आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. ज्ञानोबा आम्हाला किती गोड सांगतात पहा. जीव ब्रह्म ऐक्य जे सांगितलं जातं, तत्त्वम असी हे महावाक्य सांगितलं जातं. तत्त्वम असी, तत् म्हणण्यामध्ये ते, त्वम म्हणण्यामध्ये तू, आणि असी म्हणण्यामध्ये आहेस. ते तू आहेस असं सांगितलं जातं. महावाक्य आम्हाला काय सांगतात? तत्त्वम असी. पुढचं महावाक्य आहे अहम ब्रह्म अस्मि, अयम आत्मा ब्रह्म. हे जे सांगितलं ना, अहम ब्रह्म अस्मि तत्त्वम असी, याच्यामध्ये काय सांगायचं? ते तू आहे हे म्हणत असताना ते म्हणण्यामध्ये ब्रह्म चैतन्य, तू म्हणण्यामध्ये कुटस्थ चैतन्य. अरे ते जे ब्रह्म चैतन्य आहे ना, तेच हे कुटस्थ चैतन्य आहे. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य याच्यामध्ये फरकच नाही. अशी आहेस याचा अर्थ जीव एक प्रकारचं ब्रह्मचैतन्य. पण असं असताना सुद्धा ऐका, मुक्तच आहे. असं असतानाही घडलं काय? महाराजांचे शब्द आहेत, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे माझे. मुळातच मुक्त आहे, पण बळे झाला बद्ध. बळच या अविद्येचा स्वीकार केला, या मायेचा स्वीकार केला, अज्ञानाचा स्वीकार केला, आणि बळच बद्धता आली. बद्धता नसताना बद्धता आली. बळच बांधलं नसताना बांधलं असं म्हणायला लागला. बांधलं नसताना बांधलं असं म्हणायला लागला. जुनी कीर्तनकार मंडळी अनेक वेळेला एक उदाहरण देत असतात. तरी आम्हाला फड परंपरेतील कीर्तन ऐकण्याचा योग आला. आज आपलं सद्भाग्य, वारकरी संप्रदायामध्ये ज्या फड परंपरा आहेत त्याच्यामध्ये आंबेडकर आजरेकर महाराजांचा एक फार मोठा प्रासादिक फड आहे. ज्या फडाला फार मोठी परंपरा, ज्या फडाला फार मोठा बहुमान आहे. आजही आषाढी कार्तिकीला पौर्णिमेची पालखी ज्यांच्या फडाच्याकडूनच निघली जाते, पादुका ज्यांच्या हातात दिल्या जातात, नवे नवे सावता महाराजांकडे पालखी येत असताना त्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यांना अत्यंत बहुमान आहे, ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक स्वतंत्र अशा पद्धतीची ज्यांची दिंडी आहे, अशी आंबेडकर आजरेकर महाराजांच्या फडाची परंपरा, दिव्य परंपरा चालविणारे माझे अत्यंत जीवलग परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौरे आज आपल्या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित आहे. एक फार मोठी परंपरा त्यांच्या पाठीमागे आहे. आज ज्या काही पंढरपुरामध्ये फड परंपरा चालू आहे, संप्रदाय टिकलाय, तो या सगळ्या फड परंपरेमुळे टिकलेला आहे. नदीच्या काठावर अगदी आतमध्ये आपण प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला चौरे महाराजांचा वाडा किंवा आंबेडकर आजरेकर महाराजांचा फड म्हणून जो बोर्ड दिसतो तो पूज्य महाराजांचाच आहे. आणि ती फडाची परंपरा, दिव्य परंपरा आदरणीय महाराज चालवित आहेत. त्याहीपेक्षा थोडं लौकिकाने वर्णन करायचं झालं तर, मी जेव्हा धामणगावून पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला गेल्यानंतर माझी पहिल्यांदा जीवलग मैत्री ज्यांच्याशी झाली ते हे आहे भागवत महाराज. पहिल्यांदा माझ्या लहानपणामध्ये मला अगदी आता भरपूर भेटले, पण ज्या काळामध्ये अगदी मी नवीन होतो, काहीतरी 5वी 6वीला असेल, त्या काळामध्ये महाराज मला घेऊन फिरायचे, माझ्यावर ते प्रेम करायचे. माझ्यात आणि त्यांच्या वयामध्ये खूप अंतर आहे, पण तरी सुद्धा त्यांनी मला तो जो आधार दिला तो मला जाणवतोय. आज
अगदी अचानक पद्धतीने मला 5:30 वाजता त्यांचा फोन आला, मी बार्शीत आलोय, मला पुढे प्रवास आहे, पण मला प्रवचन ऐकून जायचं आहे, तेवढं श्रवण करून जायचं आहे. मी म्हटलं तुम्ही प्रवचन श्रवण करून जायचं नाही, आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊन जायचं आहे. म्हटलं तुमचं श्रवण करायचं काम, तुम्ही आशीर्वाद देणारी मंडळी आहात. तुमच्याबद्दलच्या आमच्या अंतःकरणातल्या श्रद्धा या वेगळ्या आहेत. कारण त्या निमित्ताने मूळ जे आंबेडकर आजरेकर महाराजांचा फड आहे त्याला आम्ही नमस्कार करतोय. त्या फडाचे प्रमुख आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज उपस्थित आहेत. फड परंपरेची जी जुनी कीर्तनं अक्षरशः आम्ही जी ऐकली, अगदी सरळ साधं बोलणं, पण ते मार्मिक असायचं आणि ते मुद्द्याचं असायचं, त्याच्यात फपट बसारा नसायचा. मुक्त आहे, जीव मुक्त आहे, पण बळे झाला बद्ध. जुनी कीर्तनकार मंडळी एक उदाहरण देत असत. ते उदाहरण असत काही नाही, संध्याकाळच्या वेळेला कुंभाराकडे 5-50 गाढवं संध्याकाळी यायची. त्या कुंभाराला प्रश्न पडायचा, एवढ्या गाढवाला बांधायला दोरी कुठून आणायची, तर एवढी दोरी कुठे आहे. त्या कुंभाराने काय केलं, एक दोरीचा तुकडा घेतला आणि गाढवाच्या पायाला चिटकवला, बांधला नाही, चिटकवला. चिटकवल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं बांधलं. रात्रभर उभा. कोण? गाढव. कुठलं? कुंभाराच्या दारात. बाकीच्या गाढवांचा विषय नाही, ते धाब्यावर फिरतात, त्यांचा विषय नाही. ते रात्रभर उभा. कुठे बांधल्यासारखं केलं, ते उभा झालं. सकाळी तो कुंभार उठला, तीच दोरी घेतली, त्या गाढवाच्या पायाजवळ गेला आणि उगी दोरी सोडल्यासारखं केलं. बांधलंच नाही तर सोडायचं काय, पण उगी आता सोडल्यासारखं केलं. सोडल्यासारखं केलं, मोठ्याने म्हटलं हॅट म्हटल्याबरोबर त्या गाढवाला वाटलं सोडलंय, चला. मी आपल्याला प्रश्न विचारतो, बांधलो का? सोडलं का? बांधलंच नाही तर सोडायचा काय प्रश्न येतो? बांधलंच नाही, सोडायचा प्रश्नच नाही. बांधलं नसताना बळच बांधलं म्हणायला लागला, सोडलं नसताना बळच सोडलं म्हणायला लागला. बांधलं नसताना बळच बांधलं म्हणतो कोण? गाढव. बरोबर आहे, बांधलं नसतं बळच बांधलं म्हणायचं. आमच्याकडे महिनावारीला वारकरी येतात, महाराजांनाही विचारा, महाराजांकडे महिनावारीचा थोडा आहे, जसं आपण महिनावरती महाराजांचंही आहे. दशमी एकादशी द्वादशी आमच्याकडे काही काही वारकरी येतात, इतकी घाई असते त्यांना, एवढी घाई, ते सकाळी येतात निघतात. मग आम्ही म्हणतो अहो थांबा बरा, दिंडी आहे. नाही नाही महाराज वेळ नाही, कीर्तन ऐकून जा. नाही नाही नाही, अहो भजन तरी करून जा. नाही नाही वेळ नाही. मी म्हटलं बरं जाऊ दे बाबा, फराळ तरी करून जा. नाही 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 महाराज वेळ नाही, मला अजिबात नाही. त्यांनी मला सांगितलं महाराज तुम्हाला काय माहिती मी किती बांधलोय, तुम्ही काय मोकळे, तुम्ही मला मोकळं करून टाकलो. आम्ही बांधलो, बांधलो नाही. आत्मस्वरूप कशाने बांधले मला सांगा. आत्मतत्व कशानेही बांधलेलं नाहीये, पण बळ झाला बंध, बळच बांधलं म्हणायला लागला. हे बळ जे बांधलं म्हटलं ना, हे बळ ज्यांनी निर्माण केलं तिचं नाव आहे अविद्या, तिचं नाव आहे माया, त्याचं नाव आहे अज्ञान. हे बळ निर्माण केलं, बळच ही अविद्या निर्माणच केली, जिला अस्तित्वच नाही. अविद्येमुळे आम्हाला असं वाटायला लागलं, मायेमुळे आम्हाला असं वाटायला लागलं, असं वेदांत शास्त्र आम्हाला सारखं सांगतं. माझाच एक कुतूहलाने असा प्रश्न आहे की माया म्हणजे नेमका आहे तरी काय सांगा, ही अविद्या आहे तरी काय सांगा. सांगता येतं का? सांगता येत नाही. तिची निर्मिती कुठे आहे? सांगता येत नाही. म्हणून मायेबद्दल बोलत असताना अनादि शब्द आहे. जसा परमात्म्याबद्दल अनादि शब्द आहे तसा मायेबद्दलही अनादि शब्द आहे. फरक एवढाच आहे, परमात्म्याबद्दल अनादि अनंत शब्द आहे आणि मायेबद्दल मात्र अनादि शांत शब्द आहे. शांत म्हणजे नष्टता, तिचा नाश आहे. कशाने नाश आहे? ब्रह्मज्ञान तत्व प्रचितीने, ब्रह्मज्ञानाच्या प्रचितीने, ब्रह्मस्वरूपाच्या प्रचितीने तिचा नाश आहे. पण ही बळच निर्माण केलेली नसताना सुद्धा ही निर्माण झालेली ही जी माया आहे आणि या मायेमुळे बळच हा बांधलं म्हणायला लागला. आणि मग बळच जे बांधलं म्हटलं जातं, ज्या मायेने बांधलं जातं, ज्या अविद्येने बांधलं जातं, त्या अविद्येतून सोडायचं काम जे करतात त्यांचं नाव संत आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काकांनी काय केलं? बांधली सोडी, ही जी बांधलेली आहे अविद्येमध्ये बांधलेली आहे या सगळ्यांना सोडी म्हणजे यांना मुक्त कर. जे नाही त्याच्यामध्ये जे चिपकून राहिलेले, नसलेल्यामध्ये जे गुंतून राहिलेले, त्याच्यातून बाजूला काढायचं काम या सगळ्यांनी केलं. एवढंच नाही, बुडाली काढीत, जे बुडालेले ज्याच्यामध्ये बुडाले का?
या मायेपासून 3 गुणांची निर्मिती आहे आणि या 3 गुणांपासून या संसाराची निर्मिती आहे. आणि मग याच्यामध्ये जे बुडालेले आहेत, याच्यामध्ये जे डुंबून गेलेले आहेत, त्यांना वर काढायचं काम ज्यांनी केलं ते हे संत आहेत. एवढंच नाही, सांकडी फेडीत आर्ताची या. इथं प्रत्येक जीव कुठल्या तरी एखाद्या दुःखाने त्रस्त झालेला आहे आणि त्याला त्याच्यातून त्या दुःखातून बाजूला काढण्याचं काम ज्यांनी केलं ते संत आहेत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका, मुक्ताबाई आदी करून ही 14 भावंड नेवास येऊन ह्या प्रवासाला निघाली आणि जात असताना हेच काम चालू आहे. बांधली सोडीत, बुडाली काढीत, सांकडी फेडीत आर्ताची या. रस्त्याने हेच काम चालू आहे. जे जे बांधलेले आहेत त्यांना सोडीत, जे जे बुडालेले आहेत त्यांना काढीत, आणि जे जे सांकडी ज्यांची आर्ताची या सांकडी फेडीत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये आर्त असणारे जे भक्त आहेत की जे ज्यांच्याकडे अनेक संकट येतात. आर्त या शब्दाचाच अर्थ आहे संकट, पण आर्त समयी हाक मारणारा अर्थार्थी आर्तभक्त सांगतो ना आपण. आर्तभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानी भक्त, जे काही गीतेमध्ये सांगितलं त्याच्यात आर्तभक्ताचं उदाहरण देताना काय सांगितलं? संकट समयी हाक मारणारा, त्याला अर्थभक्त म्हटलं जातं. उदाहरण आपण गजेंद्राचं देतो, भागवतातून नेहमी कथा सांगतो, मला त्याच्यात गुंतायचं नाही, वेळ घालवायची नाही. आर्त या शब्दाचा अर्थ आहे संकट समयी हाक मारणारे. ही जी संकट ज्यांच्यावर आलेली आहेत आणि या संकटाच्या दुःखाने जे त्रस्त झालेले आहेत त्यांना सांकडी फेडीत, त्यांची दुःख, त्यांची असणारी संकट ती बाजूला काढत हा सगळा प्रवास पुढे निघालेला आहे. जे अविद्येने बांधलेले आहेत त्यांना सोडत, जे अविद्येने बुडून गेलेले आहेत त्यांना वर काढत, आणि जे अविद्येने अनेक पद्धतीच्या दुःखांना सामोरं जात आहेत त्यांच्या दुःखातून त्यांना व्यवस्थित पद्धतीने बाजूला काढत हा जो प्रवास ज्यांचा निघालेला आहे ते हे महात्मे असतात. महात्म्यांचं कार्य हे असतं, सारखं हे फिरत राहणं आणि या पद्धतीने काम करत राहणं. आणि नंतर ज्ञानावरांचे शब्द आहेत पहा, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. तारणारे या जगामध्ये फक्त संत आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तारणारे संत. आणि गमतीने नेहमी सांगत असतो, तारणारे तरणारे तरलेले. तारणारे संत, तरणारा साधक, तरलेले मुनी. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. तारणारे तरणारे तरलेले. आपल्याला हे पाठ नसतं. आपल्याला पाठ काय असतं माहिती का? बुडविणारे, बुडणार. कारण रोज संगत त्याची ना. घरातून बाहेर पडले की हेच लोक भेटतात जास्त. घरातून कशाला बाहेर पडायला पाहिजे, घरातच भेटतात. बुडविणारे, बुडलेले, बुडणारे. पण तारणारे संत ज्ञानोबा आदी करून हा प्रवास सगळा निघाला. आणि हे तारणारे संत असल्यामुळे प्रत्येकाचं दुःख घालवत घालवत निघाले. कोणी प्रत्येक जण यावं, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाका, मुक्ताबाईच्या समोर यावं, आपली दुःखाची ही व्यथा त्यांच्या समोर मांडावी. ज्ञानोबारांनी त्या दुःखातून त्याला बाजूला काढावं. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, प्रत्येकाला त्या सगळ्या दुःखातून बाजूला काढत 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 हा प्रवास निघाला. तो पुणतांब्याहून हा प्रवास निघाला. पुणतांबा नावाची नगरी आपल्याला निवासा आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये दिसून येते. तिथं निघाल्यानंतर असं झालं म्हणे की त्या पुणतांब्याला एका मोठ्या मैदानामध्ये म्हणा किंवा शेतामध्ये एक भलं मोठेच्या मोठे मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बाहेर शेकडो प्रेत पडलेली, मेलेली माणसं, ते वेगवेगळ्या कापडामध्ये कशामध्ये असे गुंडळ. आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक असे डोक्याला हात लावून तिथे बसलेले होते. आणि हे सगळं निघाल्यानंतर यांना लक्षात येईना. प्रत्येक जण भेटतंय, आपली दुःख सांगताय, त्या दुःखातून बाजूला काढण्याचं काम हे 14 जण करतायत. पण हे जरा विचित्र अशा पद्धतीचं चित्र दिसलं कळे ना. एक तर आतमध्ये एक मंदिर आहे, तिथं त्या मंदिराच्या कडेने बरेच शिष्य समुदाय आहे आणि बाहेर मात्र अशी प्रेत पडलेली आहेत. आणि त्या प्रेतांच्या जवळ अनेक त्यांचे नातेवाईक बसलेले आहेत. कुणी डोक्याला हात लावून बसतोय, कुणी रडायला लागलेलं आहे. कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय कळालं नाही काय आहे. मुक्ताबाईला मात्र ते कुतूहल वाटायला लागले की हे काय आहे. आणि म्हणून मुक्ताबाईंनी तिथं विचारलं, त्या सगळ्या प्रेताच्या जवळ जी नातेवाईक होते त्यांना विचारलं, अहो काय काय झालं रडायला, का तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय. बरं एखादा माणूस गेला त्याच्याजवळ 4-5 नातेवाईक बसले, हे ठीक आहे. शेकडो प्रेते दिसत आहेत तिथं, त्यांचे सगळ्यांचे नातेवाईक इथे दिसत आहेत. हा काय प्रकार तरी काय आहे. बरं एखादा माणूस गेला की त्याचा अंत्यविधी करावा, पण यांनी गुंडाळून ठेवलेली आहेत प्रेत.
तेही कळेना, घडले तरी काय असं विचारलं. त्या नातेवाईकांनी सांगितलं की आमच्या घरातलं कोण कोण म्हणतं आमचा पती गेला, कोण म्हणतं वडील गेले, कोण म्हणतं मुलगा गेला, कोण कोण काय, आम्ही ते गुंडाळून ठेवले. कशा करता? पण ते आतमध्ये इथं चांगदेव महाराज आहे, ते चांगदेव महाराज आहे. बरोबर, चांगदेव महाराज यांना उठवतात, मेलेली माणसं ती जिवंत करतात म्हटले. असं मुक्ताबाईंनी विचारलं कोण आहे हे चांगदेव? म्हटले योगी. बरं, त्या अर्थाने मुक्ताबाई लहान होती ना, त्यामुळे तिथं जी माणसं होती बसलेली ती मुक्ताबाईला सांगताना मोठ्या आवेशामध्ये सांगायचे, बाई ती योगी आहे, फार मोठे आहेत, आतमध्ये समाधीस्थ आहेत. मुक्ताबाईंनी पुन्हा एखादा लहान मुलगा जसा वेगवेगळे प्रश्न विचारतो तसे प्रश्न विचारायला लागले. आतमध्ये समाधीत आहे? हो. समाधी म्हणजे काय असते? आता बघा हे मुक्ताबाईचे प्रश्न. आता त्या लोकांना कळे ना समाधी काय सांगावी, त्यांना कळे ना समाधी म्हणजे. पण यांनाही माहित नव्हतं समाधी म्हणजे काय. समाधीत असतात मान्य, पण समाधी म्हणजे तरी काय? अनेकदा आपण म्हणतो गंमत असे काही काही शब्द कुठे जोडतील काही सांगता येत नाही. लोकांनी सांगितलं महाराज तुमच्या प्रवचनामध्ये अशी समाधी लागली. ते लक्षातच येईल ही समाधी लागली म्हणजे काय झालं बाबा याचं. आम्हाला आम्ही जे शिकलो वेदांतामध्ये, ज्ञानेश्वरी, संतवाङ्मयामध्ये समाधी, ती समाधी येणं किती कठीण आहे हे शिकलो. योगाच्या माध्यमातून आता आपण आमचे पोलीस साहेब इथं आहेत, योगाचे क्लास घेतात, त्यांना विचारा समाधीपर्यंतचा प्रवास म्हणजे सामान्य नाही. नियम आसन प्राणायाम हा सगळा जो प्रवास जर बघितला, जर हठयोगाचा प्रवास बघितला तर त्या योगाच्या माध्यमातून केलेला प्रवास इतका सोपा नाहीये. आणि मग आम्हाला योगशास्त्रांनी सांगितलं ही समाधी इतकी कठीण आहे, आम्हाला वाङ्मय सांगतो समाधी इतकी कठीण आहे. आणि एका माणसाने मला सहज सांगितलं काय समाधी लागली, मी म्हटलं मलाच कधी लागली नाही, याला कशी काय लागली. म्हणजे सामान्य माणूस मात्र झोपेला समाधी म्हणायला लागला. म्हणून मुक्ताबाईंनी विचारलं समाधी म्हणजे काय. तिथं जी शिष्यमंडळी होती त्यांनी सांगितलं ही एक समाधी योगातली एक विशिष्ट शेवटची परमोच्च अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये जीव शिव स्वरूपाशी ऐक्य पावतो, जिथं द्वैत राहत नाही, अशा अद्वैत स्थितीमध्ये ते पोहोचलेले असतात. मुक्ताबाईंनी विचारलं बरं ठीक आहे, मग ते जर अशा अद्वैत स्थितीमध्ये पोहोचलेले असतील तर मग ह्या प्रेतांना ते कधी उठवतात? आणि हे प्रेत तर ते उठवतात असं यांचे नातेवाईक सांगतात. हा काय प्रकार आहे? मग तिथल्या काही मंडळींनी तिथं असताना सांगितलं समाधीतून ते ज्यावेळेस उत्थान होतात, बाहेर पडतात, आणि बाहेर पडल्यानंतर समोर डोळे फिरवतात, आणि मग जी प्रेत अशी ठेवलेली आहे त्या सगळ्यांना ते हाका मारतात, आणि मग त्यांच्या हाका मारण्यामध्ये जी काही शेकडो प्रेत पडलेले आहेत त्याच्यातल्या एखादा दुसरा प्रेत हे उठून बसतो, ते जिवंत होतं. एखाद दुसरं, 1 किंवा 2 3 अशी प्रेत उठून बसतात म्हटले. बरं मग तुम्ही इतकी प्रेत कशी ठेवली? त्या नातेवाईकांनी सांगितलं चांगदेव महाराज हाका मारणार असल्यामुळे आणि त्या हाका सगळ्यांच्या मारणार असल्यामुळे याच्यातलं कोणतं प्रेत उठणार आहे हे कोणालाच माहित नाही. म्हणून आमचं एखादं आम्ही आमची जी कोण वडील आहे, कोण म्हणता आमचा मुलगा आहे, कोण म्हणता आमची आई आहे, त्याला हात मारले ते उठवलं तर आमचं तेवढंच भाग्य आहे, म्हणून आम्ही वाट पाहत बसलो. मुक्ताबाईंनी विचारलं असं. लगेच पुढला प्रश्न विचारला मग आता हे चांगदेव कधी येणार आहेत समाधीतून बाहेर? आता हे मुक्ताबाई महाराज. बरं, मुक्ताबाईचं एक स्वतंत्र चरित्र कधीतरी ऐकायला पाहिजे. अगदी परखड मुक्ताबाईचे शब्द, ती कधी घाबरत नाही, ती कधी कोणत्याही पद्धतीचा चांगदेवाचा आणि मुक्ताबाईचा संवाद पुढे येईलच वेळेच्या दृष्टीने आपल्याकडे. मुक्ताबाईंनी लगेच प्रश्न विचारला कधी येणार आहेत हे चांगदेव बाहेर, कधी येणार आहेत? तिथं असलेल्या शिष्यमंडळींनी सांगितलं आणखीन 2 महिने लागतील, आणखीन 2 महिने लागणार आहेत त्यांना बाहेर यायला. मुक्ताबाईंनी विचारलं मग 2 महिने तुम्ही असंच बसणार? या सगळ्या नातेवाईकांना विचारलं. हो. तुमची गावं घरं कुठे आहेत? लांब आहे. मग तुमचं गाव सोडून तुमचं घर सोडून इथं तुमची खाण्यापिण्याची सोय नाही, अशा स्थितीमध्ये आपल्या प्रेताजवळ त्याला कुठल्या तरी विशिष्ट पानामध्ये गुंडाळून त्या चांगदेवांची येण्याची बाहेर वाट बघत बसायचं, हे तुमचे किती हाल आहेत. पण तिथं असणारी म्हणते त्याच्यात काय, पण आमचा माणूस जिवंत होतोय ना म्हणून आम्ही वाट बघत बसलो. मुक्ताबाईंनी एकदम त्या सगळ्यांना प्रश्न विचारला समजा असं केलं तर चांगदेवांची वाट बघत बसण्यापेक्षा आत्ताच ही प्रेत उठून टाकली तर, आत्ताच ही प्रेत उठून टाकली तर. और ते जे नातेवाईक होते जे लांब होते ते सुद्धा लगेच जवळ आले. काय म्हणताय? त्यांना आश्चर्य वाटायला लागलं.
तो म्हटले असं कसं काय बोलता तुम्ही? हो म्हटले, आत्ताच समजा यांना उठवून टाकलं सगळ्यांना तर तुमची 2 महिन्याची वाट बघायची गरज पडणार नाही, केलं तर चालेल का? ते सगळे म्हटले काय हरकत आहे. तरी मुक्ताबाईंनी विचारलं, नाही तुमचं चालदेवाचं कनेक्शन आहे म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं तसं काही नाही, तुम्ही हे देत असाल तर त्यांना सोडून टाकू. असा सुटासुटीचा कार्यक्रम तेव्हापासून आहे. त्याला काय असतंय म्हटलं, लगेच आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. रात्री येऊ, सकाळी येऊ, दुपारी येऊ, कधी का होईना पण येऊ म्हटले, त्याची काही अडचण नाही. फक्त आम्हाला पाहिजे, आम्ही फक्त पाहिजे, हे झालं पाहिजे, आम्ही तुमच्याकडे, लगेच काय अडचण नाही. मुक्ताबाईंनी विचारलं ठीक आहे. मुक्ताबाईंनी काय केलं, तिथे एक मेलेल्या कुत्र्याचं हाड होतं म्हणे, ते अस्थि किंवा ते हाड मेलेल्या कुत्र्याचं ते घेतलं आणि एका नव्हे 100 प्रेतावरनं ते हाड फिरवलं. आश्चर्य असं झालं, मुक्ताबाईंनी फिरवलेल्या त्या हाडाचा परिणाम असा झाला, 100च्या 100 प्रेत झोपेतून उठावी तशी उठून बसली. मुक्ताबाईचा हात लागला. मुक्ताबाई सामान्य नाहीये. मुक्ताबाईच्या हातामध्ये असलेल्या त्या हाडाने 100 माणसं उठली. एवढंच नाही, वक्ते महाराज असं लिहितात, ते हाड जेव्हा असं खाली फेकून दिलं, त्या हाडाचं असलेलं ज्या कुत्र्याचं होतं ते कुत्रही जीवन झालं. वक्ते बाबा लिहितात आणि वक्ते बाबांची मुक्ताबाईवर किती श्रद्धा होती आदरणीय महाराजांना विचारा. वक्ते बाबा लिहितात. मला मुद्दा काय मांडायचा आहे, हे लौकिक चरित्र आहे, ठीक आहे. मुक्ताबाईंनी केलेला हा सगळा एक प्रताप आहे म्हणा, चमत्कार आहे म्हणा, त्यांचं असलेलं ते एक सामर्थ्य आहे म्हणा. ती सगळी जिवंत झाली, त्यांना आनंद वाटायला लागला, सगळीकडे जयघोष सुरू झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आहे, प्रसन्नता आहे. सगळ्यांच्या मुखामध्ये एकच वाक्य येऊ लागलं की हे जे आहेत हे सामान्य नाही, हे जी महात्म्य आहेत हे कुणीतरी अवतारी पुरुष आहेत. हे सामान्य निवृत्ती नाही आहेत, लहान जरी दिसत असले, हे सामान्य ज्ञानोबा नाही आहेत, लहान जरी दिसत असले. सामान्य हा सोपान नाहीये, शांत बसणारा सोपान नाहीये, दिसत असला शांत तरी याच्याकडे अलौकिक सामर्थ्य आहे. ही एवढीशी छोटीशी मुक्ताबाई, पण तिच्या हातामध्ये असलेलं सामर्थ्य इतकं आघात बघितलं. ते जे बाकीचे शिष्य होते ना ते तर आवाकच झाले. त्यांनी विचार केला यांना सोडावं का इकडे जा. शिष्य लोकांचे सुद्धा असे घोटाळे आम्ही बघितलेले. कधी महाराजाला कुठल्या सोडून जातील आणि कधी कुठल्या महाराजाचं नावं ठेवत राहतील सांगता येत नाही. आता ते त्या लोकांना जसं अवघड झालं की नाही, ते पक्षवाल्यांना कोण गेलं आलं त्यांच्या जसं लक्षात राहिलं. मला वाटायला लागलं भागवत महाराज आपण इन्व्हेस्टर करावा, कोण गेलंय कोण आलंय सांगता येईल. एकाला विचारलं का तुम्ही परवा त्या फडावर होतो, सोडला फड आता आम्ही. अरे त्या महाराजाला सोडला आम्ही, ती गुरु नाही आता आम्ही, गुरु बदलला. गुरु बदलता येत असतो कुठे, गुरु परंपरा बदलता येत असते असं नाही ना. हे शिष्य सगळे अवाक झाले, आश्चर्य वाटायला लागलं. अरे आम्ही ज्या गुरूंच्या सानिध्यात राहतो, शेकडो वर्षाची तपश्चर्या आमच्या गुरुजींची, योग सामर्थ्य आमच्या गुरुजींचं, योगाचं एक सामर्थ्य त्यांच्याकडे दिसून येत आहे. आणि ही छोटीशी मुक्ता, जिचं वय लहान आहे, जिच्याकडे फार मोठं काही परंपरा आहे असं आम्हाला माहित नाही, आणि एवढ्या लहानशा या मुलीनं सगळी प्रेत उठवली. आमचे गुरुजी 1-2 तरी प्रेताला उठवत होते आणि त्यांना काही काळ लागायचा, एवढा अगदी क्षणामध्ये सगळी उठवली. कळे ना, त्यांनी एकच लक्षात घेतलं की दुसरी तिसरी कोणी नाही, ही आदिशक्ती आहे, ही शक्ती आहे आणि ही शक्ती आदिशक्ती आहे, मूळ शक्ती आहे. झाली ही चर्चा सगळीकडे वाहत होती, सगळ्यांच्या कानावर या बातम्या येत होत्या. निवृत्तीनाथांनी सांगितलं आता नाही, चला पुढे प्रवासाला निघा, थांबायचं नाही. रस्त्याने अशी कार्य करत निघत असतात. हे कार्य करत निघत असताना हा सगळा पुढचा प्रवास चालत असताना या पद्धतीने जरी लौकिक कार्य होत असली तरी तेवढीच अलौकिक कार्यही चालू आहे. एखाद्या माणसाला मृत्यूतून जिवंत करणं हे लौकिक कार्य आहे, पण एखाद्याला जिवंत असतानाच त्याला मुक्त करणं हे अलौकिक कार्य आहे. हे दोन्ही शब्द वापरतो, लक्षात येते का बघा. मेलेल्या माणसाला हे लौकिक आहे, पण जिवंत असलेल्याला मुक्त करून टाकणं हे अलौकिक आहे. हा पुढे प्रवास जात असताना, कारण मुक्त करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचीच एक ओवी देतो, जी पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुढ्या हाती रिगाला भक्तीपंथी जगाती तू. भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना,
जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, पुरुषार्थ सिद्धी चौथी, चौथी या शब्दाचा अर्थ चौथा पुरुषार्थ. आणि चौथा पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष. 4 पुरुषार्थाची नावं आपण अनेकदा ऐकली, धर्म अर्थ काम मोक्ष. याच्यातला चौथा पुरुषार्थ सांगितला मोक्ष, ज्याला परम पुरुषार्थ म्हटलं जातं. धर्म नावाचा पुरुषार्थ, अर्थ नावाचा पुरुषार्थ, काम नावाचा पुरुषार्थ, चौथा मोक्ष नावाचा पुरुषार्थ. आता हा मोक्ष नावाचा जो पुरुषार्थ आहे, या मोक्ष नावाच्या पुरुषार्थाला ज्यांनी हातात घेतलं, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, ज्यांनी पुरुषार्थ सिद्धी असणारा जो मोक्ष आहे, त्या मोक्षाला ज्यांनी हातामध्ये घेतलाय आणि हातामध्ये घेऊन रिगाला भक्तीपंथी जगादी मुक्ती देण्याचं कार्य केवळ आणि केवळ संतांकडून घडलं जातं. आणि ते कोणत्या मार्गाने केलं जातं? रिगाला भक्तीपंथी जगादीत. ज्ञानोबांनी ते गोड चिंतन केलंय, मुक्तीचं दान भक्तीशिवाय होऊ शकत नाही. मुक्तीचं दान करायचं असेल तर त्याच्याकरता भक्तीच पाहिजे. 2 वाक्य सांगतो. मुक्ती मिळवण्याकरता भक्ती वेगळी आणि मुक्ती देण्याकरता भक्ती वेगळी. याला तत्वज्ञानामध्ये ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं जातं. ज्ञानपूर्व भक्ती ही भक्ती मुक्ती मिळवण्याकरिता महत्वाची आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही भक्ती मुक्ती देण्याकरता महत्वाची आहे. एक ज्ञानपूर्व भक्ती आहे. आणखीन देव भेटला नाही, परमात्म्याचा साक्षात्कार झाला नाही, परंतु भक्ती चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. आम्ही ज्यावेळेस प्रबंध लिहित होतो, आदरणीय जोशी मॅडम इथं आहेतच, त्यांना विचारा, तेव्हा 3 संकल्पना आम्ही मांडल्या होत्या. ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानलक्षण भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानलक्षण भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. तिन्ही करता 3 प्रमाण आपल्याला संत वाङ्मयाची देता येते. ज्ञानपूर्व भक्ती तुकोबारांचंच प्रमाण देतो. अवघी भूते साम्यानी देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तुकोबाराय बोलतात, अवघी भूते साम्य आली असं माझ्या दृष्टीला जेव्हा होईल ना, तेव्हा मी म्हणेन की माझ्यावर देवाची कृपा झाली. आणखीन ज्या अर्थी माझ्यामध्ये आणि पक्षांमध्ये भेद राहिलाय, कारण ते तुकाराम महाराज रस्त्याने चालले आणि त्या शेतातली कणसावरची पाखरं उडून गेली. ती जी पक्षी आहेत ते उडून गेले. उडून गेल्यानंतर तुकोबारांना वाईट वाटलं. कणसावरची पक्षी किंवा पाखरं उडून गेल्यानंतर तुकोबारांना वाईट वाटलं. कोणीतरी विचारलं काय झालं, तर म्हटले पक्षी ज्या अर्थी मला घाबरून निघून जातात ना, याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. आणखी याचा अर्थ पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पाखरांनी सुद्धा घाबरू नये म्हणणारे तुकाराम महाराज कुठं, आणि सगळ्यांनी मी बघितलं की घाबरलं पाहिजे म्हणणारे महाराज कुठं? हा फरक आहे. पाखरांनी सुद्धा घाबरू नये म्हणणारे हे, आणि मग पक्षी ज्या अर्थी निघून जातात त्या अर्थी त्यांच्यात आणि माझ्यात भेद राहिलाय, माझी आणखीन भक्ती दृढ झाली नाही. म्हणून ही जी असलेली भक्ती आहे याला ज्ञानपूर्व म्हणा. ज्ञानलक्षण भक्ती. ज्ञानोबांची ओळी देतो, हे रवी तिची ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी स्वरूप स्थिती भक्ती नाम. किंवा विवेक चूडामणी मधला एक श्लोक सांगून जातो. विवेक चूडामणीमध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्य असं सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं यालाच भक्ती म्हणा असं आचार्य सांगतात. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र येऊन जातं, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. हा नारदांनी भक्ती सूत्रामध्ये शांडिल्यांचं मत मांडलं. आत्मरती अविरोधेन, आत्मस्वरूपाच्या जी अविरोधी आहे ना तिलाच भक्ती म्हणा. थोडक्यात आत्मप्रचिती येणं हीच भक्ती आहे, याला ज्ञानलक्षण भक्ती म्हणा. 2 झालं, ज्ञानपूर्व ज्ञानलक्षण. 3रा मुद्दा महत्वाचा आहे, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा ज्ञान घेऊन गावा गोविंदुका, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ही स्थिती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्तीची आहे. ज्ञानोबा आता काय करतायत, आपल्या हातामध्ये हे ज्ञान ना मुक्ती हातामध्ये घेऊन या जगामध्ये जे जे भेटतील त्या प्रत्येकाला मुक्तीचं दान करत निघालेले. पुरुषार्थ सिद्धीचं होती घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. भक्तीच्या मार्गाने भक्तिपंथी, पंथी या शब्दाचा अर्थ मार्ग. भक्ती मार्गावर हे मुक्ती देत 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 ज्ञानोबारा निघालेले आहेत. कधी कधी आश्चर्य करा, मुक्ती देणं सोपी गोष्ट आहे का? अलीकडे मुक्ती मिळणार, मी तर मुक्ती देणं चाललंय. मुक्ती देत देत निघालेले, घ्या हे मुक्ती घ्या, मुक्ती घ्या. आणि हे मुक्ती देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांकडे. मी अमृतानुभवाची ओवी अनेकदा बोललो, फक्त सुतवाच करून जातो. कैवल्य कनकाची या दाना जो नकडशी थोडसाना दृष्ट्याची या दर्शना पाडा उजो. ज्ञानोबाराय बोलतात, कैवल्य कनकाची या दाना. कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष, मुक्ती. मुक्ती रूपी सुवर्णाचं दान करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ संतांकडे आहे.
ज्ञानोबारांनी जणू काही हे दुकानच मांडले. प्रत्येक गावागावात दातला दुकान, देती आली अशी दान, संत उदार उदार, भरले अनंत भांडार. ज्ञानोबा जे येतील त्यांना त्याचा अधिकार बघून देतात. कोणाला म्हणतायत तू कर्म कर, कोणाला म्हणतायत तू ही मुक्ती घे, कोणाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतायत नामस्मरण कर. प्रत्येकाला ज्याच्या अधिकार परतवे, अधिकार तैसा दावियेला मार्ग हेही प्रमाण घ्या, किंवा अधिकार तैसा कर उपदेश हेही प्रमाण घ्या. त्या पद्धतीने हे चालू आहे. हा सगळा प्रवास करत 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 आळ्याच्या जवळही येतात. आळे नावाचं गाव आहे, पुणे नाशिक हायवेवर. जर तुम्ही त्या परिसरात कधी गेला असेल तर त्याला आळे फाटा असं अगोदर म्हटलं जातं, आणि तिथून आतमध्ये आळे नावाचं गाव आहे. नेवास्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. पुढून हा प्रवास पुनतांब्याला आला. चांगदेवांच्या समोर असलेल्या प्रेतांना मुक्ताबाईंनी उठवलं. चांगदेवांना हे माहीत नाही, ते आणखी समाधीतच आहेत, त्यांना माहित नाही बाहेर काय. बऱ्याच लोकांना माहित नसतं बाहेर काय चाललंय, समाधीतच असतात. त्यांना माहितच नसतं काय चाललंय, प्रवचनाला आज कोणता विषय होता, कोण कोण आलं होतं, काही माहित नसतं. एखाद्या वेळेस विचारलं की नाही दुसरा विषय, अरे काल भागवत महाराज आले होते, कधी कुठं, अरे प्रवचनात मला कसं काय कळालं नाही. कसं कळणार, हरे रामला झोपला, आता विश्वात नक्की देवीला उठला, कसं कळणार हे माहित नसतं ना काही काही लोक. तसं चांगदेवांना माहित नाही आपण या निर्विकल्प समाधीमध्ये होते, माहित नाही. पुढे हा प्रवास गेला. मी परत सांगेल जेव्हा उठले चांगदेव तेव्हा काय घडलं हे नंतर बोलतो. पण पुढे हा प्रवास आळे गावामध्ये आला, आणि आळे गावामध्ये आल्यानंतर एक वेगळं घडलं. पुनतांब्याला मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईत आहे. म्हणजे याचा अर्थ जो मेल आहे त्याला जिवंत केलं मुक्ताबाई, जिवंत केलं, ठीक आहे. पण पुढे आळ्याला आल्यानंतर तो जो बरोबर सगळे होते त्याच्यात जो रेडा होता का नाही पैठणपासून आलेला, त्याचा सारखा वेदघोष चालू हो. तो जो डोक्यावर हात ठेवलेला होता ज्ञानोबारायांनी वेदमंत्राचा स्मरण करून, ते सारखा त्याच्याकडून वेदमंत्राचा घोष चालू आहे, सारखा तो वेदमंत्र. आणि मग आळ्यामध्ये आल्यानंतर दोन घटना या संबंधाने सांगितल्या जातात. त्यातली एक सांगतो अगोदर. आळ्यामध्ये आल्यानंतर काय झालं म्हणे, तिथं असलेली जी वैदिक मंडळी आहे, तिथं असलेली जी ब्राह्मण मंडळी आहेत, वैदिक मंडळी आहेत, त्यांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद ऐकला आणि ते अगदी आश्चर्यचकित झाले. म्हणजे अरे काय ऐकतोय आपण, रेड्याच्या मुखातून वेद, उलट वेदाच्या बाबतीत सांगत असताना वेद संपन्न होत ठाई तरी कृपण ऐसा आण नाही, जो लागला कानी तिही वर्णाच्याची. काल परवाच बोललो याच्यावर मी, 3च वर्णाच्या लोकांनी वेदाचं मनन पठन चिंतन करावं असं आम्हाला शास्त्राने बंधन घालून दिलंय. आणि त्यातल्या त्यात आपण तर वैदिक आहोत, ब्राह्मण आहोत, आपण या वेदमंत्राचं पठन करायचं असतं, आणि तो रेड्याच्या मुखातून वेद सुरू झाला. त्या सगळ्यांना आश्चर्यही झालं आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये संतापही आला. आणि ते सगळेजण ज्ञानोबारांकडे गेले म्हणे. असं सांगतात की सगळे ज्ञानोबारांकडे गेले. ही 2 कथा सांगणार आहे, ही एक कथा आहे आणि दुसरी एक वेगळी कथा. सगळेजण ज्ञानोबारांकडे गेले आणि ज्ञानोबारांना म्हणायला लागले, अहो तुम्ही प्रवास करत आलात, मान्य आहे, आमच्या कानावर काही गोष्टी तुमच्या संबंधाने आलेल्या आहेत, मान्य आहे, पण हे काय म्हटलं तुमच्या बरोबर, हा रेडा वेद बोलतोय. ज्ञानोबारांनी सांगितलं हो वेद बोलतोय. आपण या रेड्याच्या मुखातून वेद बोलणं हे त्यालाही निषिद्ध आहे, आणि त्याच्या मुखातून वेद ऐकणं हे आपल्यालाही निषिद्ध आहे. वैदिक होते नाही सगळे, ब्राह्मण वैदिक मंडळी. अरे आपण ऐकणं निषिद्ध आहे आम्हाला. आमच्या गावामध्ये, ज्या गावामध्ये आळ्या गावामध्ये आमच्यासारखे वैदिक सनातनी ब्राह्मण असताना रेड्याच्या मुखातून हे वेद आम्ही ऐकणं हे आम्हाला पटणारं नाहीये, आम्हाला निषिद्ध आहे. काहीतरी करा आणि त्या रेड्याच्या मुखातला वेद बंद करा, बंद करा. ज्ञानोबारांनी सगळ्यांकडे बघितलं. ज्ञानोबारांनी विचार केला, ठीक आहे, यांचं म्हणणं असं आहे का. ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणे. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्या रेड्याने ओम तत्सत हे शेवटचा मंत्र उच्चार केला आणि तिथंच आपला प्राण सोडला. तत्स्वरूपाला तो प्राप्त झाला, तत्स्वरूपाला तो प्राप्त झाला. हे पुढचं वाक्य असं सांगितलंय, आळ्यामधल्या त्या वैदिक ब्राह्मणांनी रेड्याला वेद म्हणू दिला नाही त्या काळामध्ये, म्हणून आजपर्यंत त्या गावामध्ये वैदिक ब्राह्मणच नाही म्हणे असं सांगतात. त्या गावामध्ये निवृत्ती महाराजांनी लिहिलंय, भक्ती महाराजांनी वैदिक ब्राह्मणच नाही. ज्ञानोबारांनी सांगितलं वेद मंत्र त्यांना म्हणून द्यायचा नाही ना. मग ज्ञानोबारांनी सांगितलं या गावातच वेद मंत्र नको, माझ्या रेड्याला नको म्हणताना नको. तुम्ही आम्हाला सांगताना त्याला ही एक विचार, हा एक विचार.
त्यातून ज्ञानोबांना असं सांगायचं होतं, डोक्यावर हात ठेवला, त्याला तो तिथंच प्राण सोडला, या शब्दाचा अर्थ त्याला तिथंच मुक्ती दिली. मुक्ताबाईंनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि ज्ञानोबारायांनी जिवंत असलेल्या रेड्याला मुक्ती देऊन टाकली. ही या दोघा भावंडांची कार्य, दोघा भावंडांची कार्य. एक दुसरा विचार असा सांगितला जातो की रेडा ज्यावेळेस त्या आळ्यामध्ये आला आणि तो आळ्यामध्ये आलेला तो रेडा थोडा थांबायला लागला आणि त्यांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं आणि डोळ्यातून त्याच्या अश्रू येत होते. ज्ञानोबारायांनी त्याला विचारलं रेड्याला, का रे बाबा काय झालं, तुझ्या डोळ्यातून अश्रू यावं लागलेले. तो रेडा तसा तसा ती घंटा मोठमोठ्याने वाजवायला लागला म्हणे गळ्यामध्ये असतील. आणि मग त्या घंट्यातून जे काही ध्वनी बाहेर पडत होता तो ज्ञानोबारा ऐकत होते. त्या रेड्याच्या अंतःकरणातल्या भावना तो प्रगट करत होता. तो रेडा डोळ्यातून अश्रू आणत होता आणि ज्ञानोबारांना सांगत होता, माझ्यासारख्या हीन असलेल्या पशुला तुम्ही फार मोठेपणा दिला, माझ्यासारख्या हीन असलेल्या पशुला मोठेपणा दिला, त्यातला पहिला मोठेपणा दिला, तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवला, हा जगातला सगळ्यात मोठेपणा आहे. एरवी मला कोण माझ्या डोक्यावर हात ठेवेल, मला कोण जवळ करेल. बरं हात तो मायेचा तर कोण ठेवतो? रेड्याच्या डोक्यावर कोणी मायेचा हात ठेवतं का? नानाला विचारा, आता ते तिथं आहेत, त्यांच्याजवळ बरेच रेडे बाजार आहे त्यांचा. कोणी मायेचा हात ठेवतं का? कोणी हाणतं, कसंही करतं. तो रेडा म्हणायला लागला की तुम्ही माझ्या डोक्यावर जो हात ठेवला, हा मायेचा हात ठेवला, इतका प्रेमाचा मायेचा हात. तो रेडा म्हणायला लागला, माझ्या आईनं सुद्धा माझ्या डोक्यावर कधी ठेवला नाही. रेड्याची आई म्हणजे म्हैस आणि रेडा याच्यातलं चिंतन वेगळं सांगितलं जातं. मी लौकिकाच्या दृष्टीने आता जास्त विस्तार करत नाही. म्हणजे तो रेडा इतका निर्बुद्ध असतो म्हणे की त्या रेड्याला जन्माला आल्यानंतर आपली आई कोण आहे हेच कळत नसतं. इतका तो निर्बुद्ध. हे कोणी सांगतात, जुनी मंडळी जी आहे, माझे वडील दादा नेहमी आम्हाला सांगत असतात. म्हणजे तो इतका निर्बुद्ध आहे. निर्बुद्ध आहे म्हणजे तो अडत नाहीये. तो रेडा म्हणायला लागला, मी इतका निर्बुद्ध आहे असं जगाने ठरवून टाकलं, मला माझी आई कोण आहे हेही जगाने कळत नाही हे असं ठरवून टाकलं, माझी आई मला इतक्या प्रेमाने कधी जवळ करत नाही असा मी निर्बुद्ध, अडाणी, न कळणारा. पण अशा माझ्यासारख्या निर्बुद्धाला तुम्ही डोक्यावर हात ठेवला आणि चंद्र सूर्य असेपर्यंत माझी ख्याती या जगामध्ये ठेवली. माऊली तुमची ही कृपा आहे. तो रेडा म्हणायला लागला, तुमची ही कृपा आहे माझ्यावर. आता माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? माझ्याकडून वेदमंत्र घोष झाला. ज्या वेदमंत्राचं श्रवण मनन पठण कोणी जी काही मर्यादा घालून दिले त्याच्याशिवाय कोणी करू नये असं शास्त्र सांगतं. पण माझ्यासारख्या हिनाकडून तुम्ही वेद पठवून घेतला आणि ते वेदमंत्र म्हणत असल्यामुळे, वेदघोष होत असल्यामुळे अंतःकरणाची झालेली शुद्धी आणि त्या शुद्धीमध्ये झालेलं एक स्थितप्रज्ञाची अवस्था. रेडा बोलतो बरं काही ज्ञानोबा ऐकतायत आळ्यामध्ये, ती झालेली स्थितप्रज्ञाची अवस्था आणि इदम नमः या वृत्तीमध्ये पोहोचलेलं माझं जीवन. माझी आता एकच विनंती आहे माऊली. काय विनंती आहे? मला आता जन्म मरणाच्या पलीकडे असलेली अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद स्वरूप प्राप्ती असलेली जी मुक्ती आहे ती मुक्ती मला मिळावी. ज्या मुखातून वेदमंत्र घोष तुम्ही घेतले त्याच डोक्यावर तुम्ही हात ठेवावा आणि मला मुक्ती द्यावी, मला मुक्ती द्यावी. मला माहित आहे या जगामध्ये मुक्ती देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून माझी विनंती आहे, आता माझा प्रवास जिथपर्यंत होता मला भरपूर झाला, आता मला इथंच थांबायचं आहे, मला इथंच थांबायचं आहे. मला मुक्ती द्या. ज्ञानोबारांनी त्याच्या अंतःकरणातल्या त्या भावना ऐकल्या. ज्ञानोबारांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो रेडा ओम तत्सत म्हणतो, तिथंच आपला प्राण सोडतो आणि जन्म मरणाच्या पलीकडे असलेली येणे जाणे खुंटले याच्या स्वरूपाची असलेली, त्यांची सरली येरझार या स्वरूपाची असलेली मुक्ती त्या रेड्याला मिळते. आजही महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये असं एकच गाव आहे की जिथं रेड्याची समाधी आहे आणि त्या रेड्याच्या समाधीला माऊलीचं मंदिर म्हटलं जातं, ते आळेफाट्याला आहे. त्यामुळे तिथं रेड्याची समाधी आजही आपल्याला दिसून येते. आणि म्हणून असा आळेफाट्यामध्ये केलेला चमत्कार, पुणतांब्याला केलेला चमत्कार हा लौकिक झाला. पण रस्त्याने जाताना अनेक जे बांधलेले आहेत त्यांना सोडायचं, जे बुडालेले आहेत त्यांना काढायचं, जे दुःखाने व्यथित आहेत त्यांना त्याच्यातून बाजूला सोडवायचं, असं कार्य ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांचं चालू होतं. आळ्यामध्ये हे सगळं कार्य झालं. कार्य झालं. ज्ञानोबा थोडे खिन्न झाले. ज्ञानोबा थोडे खिन्न झाले का? त्याला मुक्ती मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण एक साथी माझा थांबला. आता माझा एक साथी, माझा सहकारी, माझा त्याही पुढे बोलतो,
रेडा हा ज्ञानोबारांचा पहिला शिष्य सांगितला जातो. ज्ञानोबारांचा पहिला शिष्य कोण तर पैठण मधला रेडा हा ज्ञानोबारांचा पहिला शिष्य. एका पशुला पहिला शिष्य करून घेण्याचं सामर्थ्य, क्रांती या जगात जर कोणी केली असेल तर ती ज्ञानोबारांनी केली. त्यामुळे पशुमध्ये सुद्धा परमात्मा आहे, हे जीव प्राणी मात्रामध्ये परमात्मा आहे. हा साम्यवाद किंवा ही समता जगाला ज्यांनी पहिल्यांदा दिली त्या ज्ञानोबा आहेत. आणि मग ज्ञानोबा थोडे थांबले होते. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबा थांबायचं नाही, आळंदीला जायचंय आपल्याला. तो सिद्धेश्वर वाट बघतोय आपली, तिथं वाट बघतायत ती सगळी. आपण त्या ब्राह्मण मंडळींना म्हटलं होतं शुद्धीपत्र घेऊन येतोय, आपल्याकडे शुद्धीपत्र आहे, आपल्याला आळंदीला जायचं आहे. ज्ञानोबांनी सांगितलं आजचा दिवस मुक्काम करू, उद्या जाऊ. 7 वाजले, एवढ्या रात्रीचं कुठे जाता म्हटले. त्यामुळे आता आळंदीचा पुढचा प्रवास उद्या आपण चिंतन करू.